मानकन्हैया ट्रस्ट आयोजित देशातील पहिल्या साईबन बालपण आनंदोत्सव स्पर्धा 2024 थाटामाटात झाल्या। या स्पर्धेत भोंडल्याचे गाणे, नाटुकली, अभंग, कविता वाचन, नाट्य अभिवाचन, भारुड, रेशीची कला आदी कला प्रकार सादर झाले। ज्येष्ठ रंगकर्मी प्राध्यापक मधुसूदन मुळे यांच्या हस्ते नटराज पूजन आणि दीप प्रज्वलनाने शुभारंभ झाला। अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी पी.डी. कुलकर्णी उपस्थित होते। या प्रसंगी परीक्षक जयंत येलुलकर, वर्षाताई पंडित, संयोजन समितीतील डॉक्टर प्रकाश कांक्रिया, डॉक्टर सुधा कांक्रिया, सदाशिव मोहिते, नंदकुमार देशपांडे, चंद्रकांत पंडित, प्रसाद बेडेकर उपस्थित होते। जागतिक रंगभूमीने 2024 साठी थिएटर आणि शांतीची संस्कृती अशी थीम दिली आहे। त्याला अनुसरून मनशांतीचा मार्ग कौटुंबिक एकतेतून जातो अशी या स्पर्धेची थीम होती। एकूण 10 संघांनी यात भाग घेतला। देशातील पहिल्या साईबन दुसरे बालपण आनंदोत्सव स्पर्धा 2024 चे प्रथम पारितोषिक नाट्य आराधना अहमदनगर यांना मिळाले। द्वितीय पारितोषिक SK एंटरटेनमेंट थिएटर ग्रुप अहमदनगर, तृतीय स्वरानंद भजनी मंडळ सावेडी अहमदनगर, तो उत्तेजनार्थ आमचे आम्ही आणि कल्पद्रुम फाउंडेशन यांना मिळाले। या प्रसंगी डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या आणि नंदकुमार देशपांडे यांनी साकार केलेल्या बोधचिन्हाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करून त्यांचा सत्कार करण्यात आला। मानकन्हैया ट्रस्ट आयोजित देशातील पहिले साईबन दुसरे बालपण आनंद उत्सव स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं हृदयपूर्वक मी स्वागत करत आहे। आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे आणि दुसरं बालपण साजरा करण्याचा हा दिवस आहे। म्हणतात ना की लहानपण देगा देवा पुढे करेक्ट, तर असं हे लहानपण, पण हे दुसरं लहानपण आहे। वय वर्ष 55 नंतरचं हे बालपण आहे आणि असं बालपण हे साजरं करण्यासाठी आज या अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। कांक्रिया करंडक बाल एकांकिका महोत्सव गेल्या 25 वर्ष आपण संपन्न आणि सफल केलेला आहे आणि या 25 वर्षानंतर म्हणजे हा राज्यस्तरीय कांक्रिया करंडक बाल एकांकिका महोत्सव इथे साजरा झाला आणि याच्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बाल कलाकारांनी भाग घेतला। शेकडो बाल कलाकार इथे घडत गेले। हजारो प्रेक्षकाने आनंद याचा लुटला आणि आता 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाल एकांकिका महोत्सव आता नगरच्या बाहेर महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून सादर होत आहे, पण त्यासोबतच नगरची परंपरा कायम ठेवण्यासाठी आपण दुसरं बालपण या स्पर्धा या यंदाच्या वर्षीपासून सुरुवात करत आहोत आणि याचं हे प्रथम वर्ष आहे। खरं म्हणजे जेव्हा वय वाढत जातं, आपण ज्येष्ठ नागरिक व्हायला लागतो, तेव्हा आपल्याकडे आनंदाची शिदोरी असते, अनुभवाची शिदोरी असते आणि त्यासोबतच आपल्याकडे थोडासा वेळ पण असतो, कारण आयुष्यभर आपण काहीतरी करत असतो। व्यवसायाच्या माध्यमातून किंवा आणखी नोकरीच्या माध्यमातून, आपला संसार सांभाळण्याच्या माध्यमातून, घर परिवाराचा सांभाळ करण्याच्या माध्यमातून आपण सतत व्यस्त असतो। पण जेव्हा एका वयाच्या टप्प्यामध्ये आपण येतो तेव्हा आपल्याला थोडासा वेळ मिळतो आणि तो वेळ असा असतो की या सगळ्या जीवन प्रवासामध्ये आपल्यामध्ये जे काही कला आहेत, आपल्यामध्ये जे गुण आहेत, आपल्यामध्ये ज्या सुप्त अशा कला आहेत, त्या आपल्याला प्रगट करण्यासाठी संधी मिळत नाही, वेळ मिळत नाही। परंतु हे दुसरं बालपण जे आहे यामध्ये आपल्याला वेळ असल्यामुळे आपल्यातल्या कला गुणांना परत एकदा जागृत करायला संधी आपल्याला मिळते आणि मग त्या अभंगाच्या माध्यमातून, पोवाड्याच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून किंवा विविध कला गुणांच्या सादरीकरणाच्या माध्यमातून, मग ती रेशीची कला असेल, ती चित्रकला असेल, ती आणखीन काय कला असतील, नाटुकली असेल, नाटक असेल, नाट्य वाचन असेल आणि अशा सगळ्या कला गुणांचा हा गुणाकार आणि ही बेरीज आणि आनंदाचा उत्सव असं एक समीकरण आज इथे घडत आहे।
हे पहिलंच वर्ष असल्यामुळे आपण यावेळेस 10 एंट्री सीमित केल्या होत्या, जेणेकरून 3 तासामध्ये हा कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षकांना आणि सादरीकरण करणाऱ्या कलाकारांना घडावा आणि त्यानंतर सुंदरसं प्रीतिभोजन घेऊन आपण आनंदाने घरी जावं, अशा प्रकारचा हा आनंद उत्सव आज इथे साजरा होत आहे. देशातील पहिल्या दुसरं बालपण, साईबन दुसरं बालपण अशा या स्पर्धेमध्ये आपण सर्वांचं मी हार्दिक मनपूर्वक स्वागत करत आहे. जे निसर्गरम्य वातावरण आपण पाहत आहोत की ज्येष्ठ नागरिकांना निसर्गरम्य वातावरणाचाही आनंद मिळावा. इथे आपण साईबनचा परिसर म्हणजे कृषी पर्यटन आहे. इथे नक्षत्र उद्यान आहे, इथे पपेट शो आहे, इथे बोटिंग आहे, इथे पहाडीवर बसून आपल्याला ध्यान करता येणार आहे, इथे म्हणजे बटरफ्लाय गार्डन आहे आणि काय नाही, इथे सगळं काही आहे. आणि या सगळ्या निसर्गाचा आनंद आपल्याला लुटता येणार आहे. आणि ज्या व्यासपीठावर या स्पर्धा इथे संपन्न होत आहे, हे व्यासपीठ फार खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे व्यासपीठ म्हणजे रवींद्र कला निकेतन अँफी थिएटर, खुले नाट्यगृह. आणि याच्यामध्ये 4 बाजूनी पाणी आहे. डावीकडे आपल्याला पाणी दिसते, उजवीकडे पाणी दिसते, पाठीमागे पाणी दिसते आणि खाली या स्टेजच्या खाली सुद्धा पाणी आहे आणि समोर ही बैठक व्यवस्था आहे. म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांच्या शांती निकेतन मध्ये जसं ओपन थिएटर आहे तर त्याची प्रतिकृती आपण इथे बनवलेली आहे. आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये सगळ्यांचं बालपण हे खुलावं, अधिक प्रगट व्हावं, अधिक आनंदाचा गुणाकार होत सर्वांनी आनंद लुटावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणजे तिहेरी गोष्टी इथे होत आहेत, तिहेरी संगम इथे आहे. एक तर दुसरं बालपण, नंतर साईबनचा हिवराई असलेला परिसर, त्यामध्ये सुंदर असं अँफी थिएटर, पाठीमागे असलेला कारंजा आणि याचा आनंद लुटता लुटता आपल्यामध्ये असलेले कलागुण जागृत करणं, प्रगट करणं आणि त्या आपण जे जगलो आयुष्यभर त्यामध्ये काही राहिलेले असलेले कलागुणांना परत एकदा आपण प्रॅक्टिस करून त्याचा रियाज करून परत एकदा दुसरा आनंद घेणं. आणि हे जे काही आपण म्हणजे दुसरं बालपण हे जे स्पर्धा सुरू करत होतो, जेव्हा आमची मीटिंग झाली तर तेव्हा त्याचा बोधचिन्ह काय ठरवायचं असा आमचा विचार चालला होता. तर माझ्याच मनात एकदम अशी कल्पना सुचली की जेव्हा आजोबा आणि आजी आपण होतो तेव्हा नातवंडा बरोबर घोडा खेळतो. तो म्हणजे आजोबा खाली घोडा होतात आणि नातू हे वरती बसतात आणि म्हणजे हे दोघांचं बालपण एका वेळेस आहे. म्हणजे आजोबांचंही बालपण घोडा करण्यात आहे आणि घोड्यावर बसण्यात हे नातीचं हे बालपण आहे. हे 2 बालपण हे एकमेकांच्या सोबत चालत आहेत. तर अशा प्रकारचं हे सुंदर असं दुसरे बालपण आनंद उत्सव स्पर्धेचं आज आपण इथे नियोजन केलेलं आहे. आणि त्याचा आर्ट वर्क जे आहे, त्याचं जे बोधचिन्हाचा आर्ट वर्क जे आहे हे नंदकुमार देशपांडे सर यांनी ते तयार केलेलं आहे. यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. मोठे आर्टिस्ट आहेत आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. अशा त्यांच्या रेखाचित्रातून, त्यांच्या आर्ट मधून असं सुंदर असं बोधचिन्ह तयार झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आपण त्याचं अनावरण सुद्धा करणार आहोत. या स्पर्धेची, या आनंद उत्सवाची एक स्वागत अध्यक्षा म्हणून मी आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित सन्माननीय डॉक्टर सुधाताई कांकरिया यांच्या स्त्री जन्माचे स्वागत करा या पुस्तकातील निवडक काव्य रचना सादर करते रंगावृत्ती बाळासाहेब देशमुख, साहित्य कथालेखक, सेवानिवृत्त BSNL अधिकारी. काव्य वाचन श्री उदय वैद्य, नाट्यरंगकर्मी, अहमदनगर. नमस्कार रसिक बंधू भगिनींनो, नमस्कार बंधू भगिनींनो, नमस्कार. सूर्याच्या आगमनानं दररोज आपल्या शुभ सकाळची सुरुवात होते. सर्व कामे आटपत सुरेल संगीत ऐकत चहाचे गरमागरम घोट घेत
आपण आदाशासारखे वृत्तपत्र वाचण्यात घेतो. पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत वृत्तपत्र नखशिकांत वाचून काढतो. आंतरराष्ट्रीय स्तरापासून ते प्रादेशिक बातम्यांपर्यंत प्रत्येक बातमीचा आपण कीस पाडतो आणि मग एक बातमी तुमच्या आमच्या सर्वांच्या वाचण्यात येते. ती बातमी असते, कोणा एका गावात कोणीतरी गर्भजल परीक्षा घेत जन्माला येत असलेल्या स्त्री अर्भकाला गर्भातच मारून टाकले जाते. कोवळीत कळी खोडली जाते. खरे तर ही भ्रूण हत्येचा प्रश्न, खरे तर हा स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न अत्यंत गंभीर, बिकट आणि गुंतागुंतीचा आहे. तो सोडविण्यासाठी आपल्या नगर शहरातल्या नगरी मातीतल्या एका महिलेनं धाडशी उपक्रम 30-35 वर्षांपूर्वीच हाती घेतलाय. त्या उपक्रमाचं, त्या चळवळीचं नाव आहे स्त्री जन्माचे स्वागत करा. त्यानंतर दुसरा उपक्रम आहे बेटी बचाओ कार्यशाळा आणि तिसरा उपक्रम आहे नकोशीला करूया हवेशी. असे एक ना अनेक उपक्रम हाती घेत या अनिष्ट गोष्टींविरुद्ध त्या लढा देत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आज हजारो लाखो अनुयायी त्यांच्या समवेत लढत आहेत, जागृती करत आहेत. या जागृती करणाऱ्या सर्व लढवयांचं एक कुटुंब असं तयार झालेलं आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत आपणही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहोत. आपल्या सर्वांच्या एकतेतून एक हुंकार बाहेर पडतो, तो म्हणजे मनशांती, मनशांती आणि मनशांतीचा. हाच लढा अखंड सदोदित चालू ठेवण्यासाठी त्या कवयित्री म्हणतात, नवरात्रीच्या जागरणाने दुर्गा पावते, नवरात्रीच्या जागरणांनी दुर्गा पावते, वटसावित्रीच्या दिवशी सावित्री दिसते, वटसावित्रीच्या दिवशी सावित्री दिसते, पाडव्याचे औक्षण पत्नी करीते आणि तरीही गर्भातील स्त्री अर्भक बालपणीच मारले जाते. हे आता आपण कायमच थांबवूया आणि आपण सगळ्यांनी आर्जव करत म्हणूया, आता आपणच आपले कवाड उघडूया, आपणच आपले कवाड उघडूया. आता आपणच आपले कवाड उघडूया, आता आपणच आपले कवाड उघडूया, मुलीच्या जन्माचे स्वागत करूया. कशाला म्हणावं कुणीतरी की दार उघड, कशाला म्हणावं कुणीतरी की दार उघड, फार झालं आता तू स्वतःला सावळ. वेळ नाही गेली अजून, वेळ नाही गेली अजून, आता नाही म्हणायला शिकूया. वेळ नाही गेली अजून, आता नाही म्हणायला शिकूया. आता आपणच आपले कवाड उघडूया, आता आपणच आपले कवाड उघडूया. झाला जन्म पण नकोशी झाले, झाला जन्म पण नकोशी झाले, खाण्यापिण्यात राहण्यात वागण्यात दुय्यम स्थानी आले. जाऊ दे मेला, आता आपणच एकमेकींना आधार देऊया, स्वतःची भाकर स्वतःच मिळूया, स्वतःचा निर्णय स्वतःच घेऊया. आता आपणच आपले कवाड उघडूया. त्यासाठी म्हणे शिकावं लागेल, त्यासाठी म्हणे शिकावं लागेल. वेळ कसा मिळणार, शाळेत कधी जाणार, चुली पुढे बसणार की कामावर जाणार. तरी पण आपण हट्ट धरूया, मुद्दाम शाळेची वाट पकडूया, आपली अंगणवाडीची हाक ऐकूया. आता आपणच आपले कवाड उघडूया. अगो बाई, अगो बाई झाली की मी मोठी, अगो बाई झाली की मी मोठी, आरसा कसा बोलतोय बाई. गालावर लाली आणि ओठावर हसू, लग्नाची झाली तयारी सुरू. बाल विवाहाला नकार देऊया, योग्य वयातच बोल्यावर चढूया. लग्नात 8व्या फेऱ्याचा मान ठेवूया. आता आपणच आपले कवाड उघडूया.
खावे खावे वाटे मला आंबट चिंबट. कसंच होतंय मला आजकाल मधूनच मळमळ. सगळ्यांची नजर आहे माझ्यावर. वंच म्हणतात काहीतरी बातमी दिसते. दादाला विचारू का? वहिनी की तूच मला सांगते? सासूबाईंची नजर थोडी वेगळी. कधी कौतुक तर कधी काळजी तर कधी वेगळंच काही. डोळे मोठे केले त्यांनी बाई, करतात मला सोनोग्राफीची घाई. सोनोग्राफीला ठाम नकार देऊया, आता स्वतःचेच निर्णय स्वतः घेऊया. मुलीच्या जन्माचे स्वागत करूया, मुलीच्या जन्माचे स्वागत करूया. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला. खुडू नको कळी आई, देश घडवायचाय ग मला. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला. खुडू नको कळी आई, अगं देश घडवायचाय मला. असं अर्जव करणारी ती कळी. तिच्या स्त्री जन्माचं आपण स्वागत करतो. तिच्यातल्या नकोशीला आपण हवेशी करतो. तिला खेळू देतो, बागडू देतो, आकाशी उंच भरारी घेऊ देतो. तेव्हा ती स्वतःच्या बळावर, स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या गुणवत्तेवर महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होते. देशाची धुरा सांभाळणारी पंतप्रधान इंदिरा गांधी होते. आकाशी उतुंग झेप घेणारी कल्पना चावला होते. शिक्षक प्राध्यापक होऊन ज्ञानदान करत आपल्यातल्या पिढ्यान पिढ्या ती घडवते. अशा सर्व क्षेत्रांमध्ये तिची पादाक्रांत आपणास भरीव पद्धतीनं नेहमी नेहमी दिसून येते. वंशाला मुलगाच हवा, वंशाला मुलगाच हवा ही कल्पना आता कालबाह्य झाली आहे. वंशाला मुलगा हवा ही कल्पना आता कालबाह्य झाली आहे. मुलगी देखील वंशाची पंथी म्हणून मोठ्या ताकदीनं कार्य करू शकते. आता आपण भेदाभेद करायला नकोय, नाही तर आपल्यावर म्हणायची वेळ येईल, एक पंथी रुसली तर नाही ना, एक पंथी रुसली तर नाही ना, एक पंथी रुसली तर नाही ना, एक पंथी रुसली तर नाही ना. दीपावलीच्या दिवशी एक पंथी रुसली. दीपावलीच्या दिवशी एक पंथी रुसली. म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ, स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला? औक्षण भावाचे नको का करायला? भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा. ठेवा हा अमृताचा जपून ठेवूया. एक पंथी स्त्रीत्वाची जागती ठेवूया. जरी ती असली इंजिनियर आणि डॉक्टर, उच्च शिक्षित शास्त्रज्ञ, घरामध्ये ती मात्र आईच असते. एक घास काऊचा, एक घास चिवचा करून भरवीत असते. मांडीचा झोका करून अंगाई गाते. घोडा घोडा खेळताना घोडाई होते. किती केल्या खोड्या, किती केली दांडगाई, कितीही छळलं तिला तरी बाळ माझं सोनूलं म्हणून कुशीत घेत असते. वात्सल्याचे मंदिर, घराचा देवारा, देवाऱ्यात आई रूपानं ईश्वर प्रगटला. लेकराला असते आईचे वरदान, जीवनाला म्हणूनच त्याच्या प्रकाशाचे दार. नसेल आई तर अंधार दाटतो, असला सूर्य जरी प्रकाश हरवतो. म्हणूनच एक पंथी प्रज्वलित करा. स्त्रीत्वाचा आदर तुम्ही मनापासून करा. तिने जरी ओलांडला उंबरठा, घेतली उंच भरारी, दाखवले कर्तृत्व, घेतले नेतृत्व, तरी विसरत नाही ती उंबरठ्याच्या आतलं तिचं कर्तव्य. म्हणूनच म्हणतात घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. कधी झालं दुःख आपल्याला तर अश्रू मात्र तिच्या नयनी.
कधी धडपडलो पडलो आजारी, तर वेदना मात्र तिच्या जिवारी. रात्रंदिवस पाहत नाही ती, सतत बसून असते उशाशी सारखी. काळाचा हिशोब तिच्या मनी नसतो, काळ रात्रीचा यमदूत मात्र तिला पाहून घाबरतो. म्हणूनच सावित्रीचा सत्यवान परतला, जीवनाचं दान तो परत देऊन गेला. विवाहाचा सोहळा, पवित्र बंधन, पती पत्नीचं नातं, संस्कृतीचं गठन, दोन्ही घराच्या अंगणात रेखाटते ती रांगोळी. रंगही भरते सासरी अन माहेरी. रंगांचे मोरपंख दीपावलीच्या सणाला, स्त्रीत्वाची पंटी प्रज्वलित करूया. आकाश कंदिलाचा थाट दिवाळी पुरताच असतो. आकाश कंदिलाचा थाट दिवाळी पुरताच असतो. वर्षातून एकदाच तो दिसत असतो. पंटीची साथ मात्र कायमची असते. कधी देवाऱ्यात, कधी आरतीच्या तबकात ती समय रूपानं असते. तुळशीच्या घरात ती उजेड वाटीत असते. पंटीचा पुन्हा दिवा पेटू शकते. दिव्याचा गुणाकार तीच करू शकते. पुन्हा एक आकाश कंदील तीच घडवू शकते. म्हणूनच म्हणते, आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंटीनेच दिवा पुन्हा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष, जन्मत स्त्रीच्या पोटीच घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला. आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया भ्रूण हत्या थांबवायला. चला सज्ज होऊया भ्रूण हत्या थांबवायला. चला सज्ज होऊया भ्रूण हत्या थांबवायला. हे सारं ऐकतो, पण आम्ही मात्र, मी आणि माझं कुटुंब या पलीकडे माणसं पाहायला तयार नाहीये. अशा अवस्थेमध्ये आपण समाजाचं काही देणं लागतो, ही जाणीव सर्वांमध्ये आज तयार व्हायला हवी. खरं सांगू, स्त्रीचं स्थान हे पुरुषांपेक्षा उच्च स्थान आहे, कारण तिच्यामुळेच पुरुष दिसतो. महापुरुषांना जन्म देणारी, घडवणारी स्त्रीच असते. जिजामाताने शोभाला लहानपणापासूनच जनसेवेचे बाळकडू पाजले आणि एक पराक्रमी महापुरुष या समाजासाठी निर्माण झाला. शारदाने स्वामी विवेकानंदांना घडविले आणि आज जगामध्ये लाखो युवकांना आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे आदर्श महापुरुष ते ठरवून गेले. म्हणून कवयित्री म्हणते, स्त्री ही महान शक्ती आहे, ती अनंत काळाची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशांची पंथी आहे. तिचा आदर करा, सन्मान करा मनापासून. हे आपणा सर्वांचं कर्तव्यच आहे. हे आपणा सर्वांचंच कर्तव्य आहे. हे कर्तव्य जर पार पाडलं नाही तर पुन्हा आपल्या तोंडी हे शब्द यायला नको. कोणते? वंशाचा मुलगाच वंशाचा दिवा आहे. मुलगाच वंशाचा दिवा आहे. मुलगा वंशाचा दिवा आहे. पोट आहे तिचंच, पोट आहे तिचंच, रक्त मांसही तिचंच. 9 महिने 9 दिवस वागवायचंही तिनंच. गर्भारपणाचं अवघडलेपण आणि परंपरेचं ओझं पेलायचंही तिनंच. प्रसूती वेदनांना वेद मानत नव्या जीवाला जन्माला घालायचं आणि वंशाचा दिवा मात्र त्याने व्हायचं. का? डबडबलेले डोळे तरी स्नेहाची पेटती वाट. गहिवरल्या अंतःकरणात हुंक्याचा होतो आघात. हुंक्याचा आवाज मनातच कोंडायचा. ओठावर स्मित होऊन रात्रीचा दिवस करायचा. तरीही वंशाचा दिवा मात्र त्याने व्हायचा. का? फिरून फिरून पडणाऱ्या चिरांचा अन भेगांचा प्रेमाचा लेप देत घराच्या भिंती स्नेहानं सावरायच्या. इकडे आड तिकडे विहीर असतानाही तारेवरची कसरत करीत संसाराचा तोल सावरायचा. अन वंशाचा दिवा मात्र त्याने व्हायचा.
का? या काला कोणी उत्तर देईल का? या काला कोणी उत्तर देईल का? स्त्री विना कधी वंश वाढेल का? नाही ना. मग वंशाचा दिवा झालो हो कोण? मग वंशाचा दिवा झालो हो कोण? मुलगीच ना. मुलगीच आहे ना वंशाचा दिवा. मुलगीच आहे ना वंशाचा दिवा. रसिक बंधू भगिनींनो, एका ताला सुरात म्हणा, मुलगीच आहे ना वंशाचा दिवा. मुलगीच आहे ना वंशाचा दिवा. मुलगीच आहे ना वंशाचा दिवा. केडगावचे कल्पद्रू फाउंडेशन आपल्या समोर सादर करत आहे एक अभंग. कल्पद्रुम फाउंडेशन केडगाव. मी श्रीमती रेखाताई मडावी, दयानंद कांबळे. आत्मयताची गोष्ट आहे. माणसाच्या हातनं संसारामध्ये अनेक तऱ्हेच्या चुका होतात, पण त्या चुका कशा पाहिजेत आणि त्यावर निभवणाराही पाहिजे. पोटचा गोळा सुद्धा निभवत नाही आज. आणि घरचे लोक पाहतच राहतात काय चुका होतात आणि काय नाही. मी एक छोटीशी नाट्यभूमिकेतून ही जी माझी अभंगाची चर्चा झालेली आहे ती नाट्यभूमिकेतून मी सादर करणार आहे. बाळा, बाळा रे, ए अशोका, कुठे सोडलंस तू मला? अरे तू कुठे आहेस? कुठे आहे रे बाळा? तू तर म्हणत होतास आई मी तुला कुठल्या तरी मंदिरामध्ये नेतो म्हणून. अरे कुठे सोडलंस तू मला? बाळा, अरे तू मला दिसत नाही. अरे मी कसं भेटू तुला? कुठे शोधू? अहो दादा, अहो दादा. काय ताई? अहो माझं बाळ दिसलं का? आणि मी इथे कुठे आले हो? कुठे आले मी इथे? अहो याला साईबन म्हणतात. साईबन, साईबन म्हणतात याला. साईबन म्हणतात. हा, साईबन हे नाव ऐकून होतं हो मी. साईबन इथे सगळं साईबाबांचंच असते नाही का? हो साईबन आहे, पण इथे सगळे लाईट आहेत, एवढे लोक बसले आहेत. इथे काय आहे हो? जरा सांगा ना मला, काय आहे इथे? अहो ताई, आज इथे फार मोठा कार्यक्रम आहे. कार्यक्रम कसला हो? अहो तुमच्यासारख्या ज्या म्हाताऱ्या असतात, निराधार असतात, ज्यांना काहीच माहिती नसते, त्या इथे येतात. पण इथे येऊन काय करायचं? तुमची आत्मीयता सांगा. पण आत्मीयता कुणाजवळ सांगायची हो? आत्मीयता सांगा हो. सांगायला कोण पाहिजे इथे? तर हा मी आत्मीयता सांगेन. मी आत्मीयता सांगेन कारण मी हे सगळे बघते ना इथे. इथे इथे हॅलो, आल्या आल्या इथे मला साई आखांचे दर्शन झाले, बाबांचे दर्शन झाले. अहो इथे पण बसून आहेत. हो हो, मी कुणाजवळ सांगणार? बरं झालं बाई, बरं झालं. मी आज आहे ना, मी आज बाबांजवळच सांगेन. बाबा, अहो आयुष्यात तर काही चूक नाही केली. माझे मालक माहिती होय का बाबा? कुठे होते? अहो अहो ते बाबा ते मिलिटरी मध्ये होते आणि मिलिटरी मध्ये राहायचे. बाबा, मला भजन पूजनाचा फार छंद. एकदा त्यांनी काय केलं, एकदा मला म्हणाले, अंजू. मी म्हटलं काय हो? अंजू, अगं
हा, मला माहिती आहे तुम्ही कुठे काम करता हे मला माहिती आहे. अहो तुम्ही त्या सीमेवरती काम करताय, सीमेवरती राहताय ना. हो, आणि हे आम्हा सगळ्या भारतीयांचं रक्षण करताय ना. हो अगं, पण तू एक काम कर ना. मी म्हटलं काय? माहिती आहे का, जेव्हा तू लग्न होऊन आली होतीस आणि तेव्हा मी पहिल्यांदा निघालो होतो सीमेवरती जायला, तेव्हा तुझे डोळे पाणावले होते. तू रडत होतीस आणि म्हणत होती नाही का, हो मला सोडून जाऊ नका, मी नाही राहणार एकटी. मी तुला समजवलं आणि मी तुला सांगितलं होतं. ते म्हणाले, मी म्हटलं हा, आणि तू मला कशा भाषेमध्ये कसं गाणं म्हणून सांगितलं होतं माहितीये का? त्या लताताईंनी अहो म्हणून समोर ते गाणं गायलं होतं. मी म्हटलं हो, ते खरंच फार सुंदर गाणं आहे. तू काही नको करू, पण तेवढंच एक कडवं मला ऐकव, आणि ते तुझ्या वाणीतून, तुझ्या कंठातून. मी म्हटलं बरं बरं. To be or not to be, that's the twist. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा घेऊन जगावं लाचार बेशरम आनंदानं, की फेकून द्यावा देहाचं लक्तर काळ्याशार डोहामध्ये, आणि करावा शेवट एकदाचा माझा तुझा याचा आणि सर्वांचा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख द्यावा की नसावा जागृतीचा किनारा कधी. पुन्हा येणाऱ्या लेकरेला. अरे पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागली तर इथंच मी काय नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशामध्ये प्रवेश करण्याचा आम्हाला धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो जुनं जागे परत. सहन करतोय प्रेताच्या निद्रिस्तपणानं बलात्कार. वा 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 प्रभाकर वा. अरे 25 वर्षापूर्वी आपण सादर केलेलं नाटक अजूनही तुझं तोंड पाठ आहे. नाहीतर काय यार तुझी सॉलोलुकी ऐकली आणि आपला मुख्य आठवला. मुख्य अरे आपला चंद्रशेखर जोशी. हो तो काय म्हणतो माहितीये? तो म्हणतो की नट व्हायचंय का तुम्हाला? नट व्हायचंय का तुम्हाला की अभिनेता होता? सिरियसली की सहज जाता जाता? पण व्हायचं असेल नट तर नो इफ्स नो बट्स. अरे व्हायचं असेल नट तर नो इफ्स नो बट्स. वेळ काळ प्रसंग नाते, वेळ काळ प्रसंग नाते, ओवी बदलते पण तेच जाते. आणि आश्चर्य त्यात असलं काय? डावा उजवा आपलाच पाय. अरे डावा उजवा आपलाच पाय. अरे फोन वाजलाय. हॅलो. हो 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 वाढदिवस आहे माझा. हो धन्यवाद. थँक्स. काय झालं? मला वाटलं अभिजितचा फोन असेल मला. अरे हो तो फॉरेनला असतो ना. हो युकेला. एवढे लय बरं झाले. हो काय बरं झालं? अरे महिन्यातनं 25 वेळा मी त्याला फोन करतो. अरे दिवसाला 2 वेळा तरी त्याला मला फोन करायला हवा की नाही? अरे या 5 वर्षामध्ये मी 25 वर्षाचा म्हातारा झालेलो वाटतंय मला. प्रभाकर काहीतरी बोलू नको का? अरे तुझ्या करिअरची सुरुवात कशी झाली ते तुला आठवतंय ना? आठवतंय. तुला सांगतो कधी कोणी एके दिवशी मला त्या कॉन्ट्रॅक्ट लाईनची किल्ली सापडली. घरावरच्या पाण्याच्या टाक्या साफ करण्यापासून तर तू आता आलास ना त्या रोडवरचा जो पूल आहे ना, तो पूल मीच बांधलाय. चिक्कार पैसा कमवला. अभिजित मला म्हटला
फॉरेनला शिकायला जायचं. ठीक आहे म्हटलं, जा. गेला तो. त्याला आपल्या मर्जीनुसार तिथं आपला संसारही थाटला. प्रभाकर, अरे पोरं मोठी झाली ना की ते आपले नसतात रे. त्यांचं विश्व ते स्वतः निर्माण करतात. हक्क ते त्यांचा तो. बरोबर. रामभाऊ, अरे आता माझ्या घरातही नवीन तंटा सुरू झालाय रे. तंटा? कसं तंटा? बाई 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 बाई, अख्ख्या गावात नाचक्की झाली. शोभलं का हे शांताराम भाऊजीला? असं नको होतं करायला त्यांनी. आता मला काय माहिती, असा अचानक फास लावून घेईन. आता ते गेला तोंड वर करून, पोरं पडले ना उघड्यावर. असं झाडाला लटकून घेतलं म्हणजे मिटले का सगळे प्रश्न? असं स्वतःला संपवलं म्हणजे संपलं का सगळं? अगं 3 वर्ष झाली अवकाळी पावसानं सारं सोयाबीनचं पीक नासवलं. दोघांचंही प्रचंड नुकसान झालं. काय करणार, त्याचा तो बघायला लागला, माझं मी. बरं चुलत चुलत भाऊ म्हणून चुली वेगळ्या केल्या. तो तर कर्जबाजारी झाला, आपल्यावर सुद्धा कर्ज झाले. फार झोप येत नाही आता रात्रीची. आपला अशोक ग्रॅज्युएट झालाय, मी काही त्याला शेती करून द्यायची नाही. हे बघा, प्रभाकर भाऊजींचं पोरग तिकडे लंडनला का कुठं तरी जाऊन खोऱ्यानं पैसा बढतय. ते मला कळतंय, पण आपल्या पोराला परदेशी शिकायला पाठवायचं आणि म्हणजे आपल्याला शेत विकावं लागेल. शेत मग ही का की आपलं पोरग शिकून मोठं झालं तर लाखात कमवून की. मग घ्या खुशाल जमीन. बघा बाई, मला काही तुमचं पटत नाही. तुम्ही त्या प्रभाकर भाऊजींकडे जा, ते नक्कीच मदत करतील आपल्याला. मला नाही पटत तुमचं. अगं पण विलास, अरे माझ्या कानावर आलंय रे सगळं. आलंय माझ्या कानावर. लेकिन हिम्मत नहीं हारने का. काय प्रभा, हिम्मत नहीं हरने का? अरे प्रभा, तुझा हा एवढा मोठा बंगला, ही एवढी मोकळी जागा, ही एवढी सगळी मिळकत आणि ती देखील भोक्याच्या ठिकाणी. विलास, विलास, अरे अरे या ठिकाणी एखादं हॉस्पिटल होऊ शकतं, एखादी शाळा, एखादं इन्स्टिट्यूट उभं राहू शकतं. आणि ते कोणासाठी पाहिजे? अरे इथं आपल्या रक्ताचं नातं आपलं राहिलेलं नाहीये. तो आपापला संसार, आपलं कुटुंब बघतोय. काय तर म्हणे मन शांती मिळावी म्हणून. मी पण खूप विचार केला होता. आपला पण एक कुटुंब असावं, एकत्रित कुटुंब असावं, सगळ्यांची सुख दुःख आपण वाटून घ्यावी. पण इथं तर मला मोठा गोळा सुद्धा आपल्या घरची पायरी चढायला तयार नाहीये ना. प्रभाकर, अरे आपण नेहमी दुसऱ्याच्या चुका काढतो, त्यांच्या चुका शोधत बसतो, पण आपलं काय चुकतंय हे आपण पाहतच नाही. काय? अरे माझ्या सख्या चुलत भावाने कर्जबाजारी झाल्यामुळं गळफास लावून घेतला. अरे वाटलं नसतं त्याच्यात ही वेळ आली नसती. तुला आता मला सगळ्यात सुद्धा रस वाटत नाही. अरे कुठला आनंद साजरा करायचा, कुठला वाढदिवस. प्रभा, प्रभा, रे असं निराश होऊ नकोस. तुझा मुलगा तुला भेटायला नक्की येईल. हे बा प्रभा, विलासराव, अरे आपण एक प्लॅन करूयात. प्लॅन? येस, प्लॅन करूयात. कसला प्लॅन? आपण आहे ना, आपण या प्रभाच्या पोराला एक खोटा फोन करूयात. खोटा फोन? हो, प्रभाकरची तब्येत बिघडली, आयसीयू मध्ये शेवटच्या घटका मोजतोय म्हणून. अरे घाबरेल तो असं ना. अरे घाबरलाच पाहिजे आणि धावत आला पाहिजे याच्याकडे. आणि बापाला धडधाकट पाहून जाम खुश होईल तो. आणि पुन्हा पुन्हा परत कधी निघूनच जाणार नाही. असं होईल? अरे आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे विलास? विलास, अरे तू लाव फोन.
आपण त्याला फोन करूयात. तो इथं आला तर कदाचित आपल्यावर चिडेलही, हो खोटा फोन केला म्हणून. पण आपण आहोत ना, अरे आपण समजूत काढूयात त्याची. काय प्रभाकर, लावतो. अरे विराज तू लाव फोन. ठीक आहे. अरे अरे लाव, काळजी नको करू. आभर येतो. लाव. लावू का? हो प्रभाकर लावू ना. अरे त्याला काय विचारतोस, लाव तू. आणि स्पीकरवर टाक. हो स्पीकरवर टाकला आहे. हॅलो 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 अभि. हॅलो कोण? अरे मी आप्पा बोलतोय रे. विलास आप्पा? हो अरे 8-10 वर्ष झाली तुला पाहिलं नाही. प्रभाकरला भेटायला आलो होतो रे. अच्छा, बाबांकडे घरी आलात का? घरी नाही, हॉस्पिटलला आलोय. हॉस्पिटल? हो काल त्याला सिव्हिअर अटॅक आला. काय? कधी? काल रात्री. अरे मग आता कसे आहेत आणि मला कळवलं कसं नाही? अरे कोण कळवणार तुला? हा? मी गावी माझ्या गोत्यात, तू परदेशी. हा प्रभाकर इथे एकटा. काय सांगायचं तुला? काय डॉक्टर अचानक म्हणाले नातेवाईकांना बोलावून घ्या. बाबा आहेत का गेले? नाही म्हणजे बाबांना भेटायची इच्छा असूनही 15 दिवस मला येता येणं शक्य नाही हो आप्पा. नाही म्हणजे तसं नाही, आज रात्री जर्मनीची फ्लाईट आहे. इतकी मेहनत करून मी केलेला प्रोजेक्ट उद्या डील होत आहे. आणि मी आपा एक काम करा प्लीज. मी काही पैसे पाठवतो लगेचच. म्हणजे बाबांचं शेवटचं कार्य, अंत्यविधी, सरपण वगैरे, म्हणजे त्यांचा 10वा सुद्धा, म्हणजे जमणार तुम्ही 10वा सुद्धा करा प्लीज. मी पैसे पाठवतो, काही काळजी करू नका. म्हणजे मला. हॅलो 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 गेला माझा 10वा विलास. विलास तू माझा 10वा काही केला. माझा 10वा. प्रभा 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 अरे असं हाताश होऊ नको. ते बघ, अरे तू असं हाताश होऊ नकोस रे. अरे विलासकडे बघ प्रभा, या विलासकडे बघ. एवढी माणसं पोचतोय, कर्जबाजारी झालाय, तरी देखील हिंमत बाळगू नये. प्रभा प्रभा तुला एक कल्पना सांगू. हा, तू कुणाला तरी दत्तक घे आणि एक नवीन कुटुंब उभं कर. आपलं स्वतःच वाटेल असं कुटुंब. अरे या समाजात आनंद आणि मनशांती मिळावी म्हणून लोक लहान मुलं दत्तक घेतात. प्रभा आपण वयोवृद्धास दत्तक घेऊन आपलं दुसरं बालपण या अंगणात खेळूयात. अरे बघ, हे दुसरं बालपण आपल्या समोर उभं आहे. विलास. हो आपला विलास. तुला मी दत्तक घेणार आहे विलास. कमान, अरे कमान फ्रेंड्स, लेट्स एन्जॉय. पैसे पाणी आण बरं. आणते लय दमलो बघ आज. हा आणते बघा. पांडुरंगा समद्या वावराला गाडा घातला. पण म्या म्हणते एवढी तगमग करायची काय गरज आहे? गडी आहेत ना हो कामाला, करतील की समजा ते. पण तुमचा गड्यांवर काही विश्वास आहे का? समजा कसं आपल्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. गाड्याच्या भराशावर कुठे शेती चालती वय, समधीकडे लक्ष द्यावं लागतं. अगं इथं बसून शेती होत नाही. आणि हे बघ राखवा, जवळ हातपाय चालतात तवर शेती करायची. जेव्हा हातपाय थकतील तेव्हा हेच खाटावर पडून पांडुरंग पांडुरंग करत
तोंडाला येईल तेच करायचं. मी काय तुम्हाला आज ओळखते वय? अहो 50 वर्ष झाली, 50 आपल्या संसाराला. पण तुम्ही हाय तसंच हाय. तुमच्या स्वभावात काडीचा बी फरक नाही बघा. रखवा 50 वर्ष झाली का ग आपल्या संसाराला? हा मग कसं दिस गेलं काय कळालंच नाही बघ. त्या पांडुरंगाला काय बी कमी नाही केलं बघ आपल्याला. समज दिलं बघ, काय बी कमी पडू दिलं नाही. पण त्या पोरानं मात्र जीवाला घोर लावून ठेवलाय. काय गरज होती? 5 एकर शेती हाय, हिर आहे, पाणी आहे. घेतले बायका पोर, गेला शहराला निघून. पाथरीली एकटा टाकलं आणि गेला निघून. अहो आजकाल समतीकडं हेच चाललंय. शेती करायला नाही आवडत पोरसनी, नोकरी करायलाच आवडत. पण त्यामुळं माग 4 पैसा पडत नाही एवढं खरंय. पण अहो रमलाय ना तिथं तो, मग तुम्ही कशाला काळजी करता? समजा काही ठीक होईल बघा. रखमा अगं महिन्याला काय कमी खर्च आहे वय? कसं राहतील पैसे माग? खर्च किती आहे बघ. खोली भाडं हाय, किराणा हाय, रिक्षा हाय, पोराचं शिक्षण हे बी काय आता सोपं राहिलं नाही. पण तुला सांगू का, याच्या जीवाला काही सुख नाही बघ. 12-12 तास काम करायचं. आणि मी त्याला म्हणलं अरे ये इथं शेती कर. हा चांगली शेती केली म्हणजे 5 पैसे राहतील पोराला भविष्यासाठी. ऐकतंय कुठं? जाऊन दे, काय राहायचं ते रामान होऊ दे त्याची हाऊस. अहो आजकालची पोरं नाही ऐकत बघा. जमाना लई बदललाय. अहो आपल्या याचं काय वेगळं होतं आणि आताच वेगळं आहे. आपल्या वेळेला काय वेगळं होत? समजा चांगलं झालं की आपलं, कुठं वाईट झालं? हा समजा जिथले तिथे झालं बघ. फोन बघ बरं कोणाचा आहे. हॅलो आई. हा हा बोल रे पोरा बोल. तात्या आहेत का? हा आई थोडी पैशाची गरज होती. पिंट्याच्या शाळेची फी भरायची, पैसे लागत होते. लई नाही, फक्त 20,000 लागतील. हा सांगते मी तात्यासनी. हा सांगते. बोल. आणि आई लवकर सांगा तात्याला. अरे हा सांगते. तू अगोदर फोन तर ठेव. अगं 2च दिवस राहिले. पैसे नाही भरले ना तर पोराची ऍडमिशन होणार नाही. वर्ष वाया जाईल बघ. हा सांगते. ठेव आता ठेव. हा ठेव. रामचा फोन होता. पैसे लागत असतील. अगं बाय तो काय सहज थोडं फोन करणार आहे? तुम्ही कसं काय ओळखलं बरं? अगं उडत्या पाखराची पक्क मोजते मी. तो काय सहज फोन करणार आहे वय? पैसे लागापासून फोन केला. किती पैसे लागतो म्हणला? 20,000. 20,000? एवढं पैसे कशा पाहिजे लागतात? कशाला लागतो मला? त्या पिंट्याची शाळेची फी भरायची आहे ना. इथं काय पैसे झाडायला लागले वय? गावी जायचं तोडून आणायचं? हा इथं काय इंग्रजी सांगा नव्हते वय? याला शहराला जायचं होतं. काय पैसे बिसे नाही माझ्याकडं. मग काय सांगू त्याला? नाही म्हणून सांगू का? जाऊ दे. पिंट्याचं वर्ष वाया जाईल ते जाऊ दे. अगं नाही, लगेच नाही म्हणून नका सांगूस. आहेत पैसे. अगं एवढे पैसे कशासाठी? त्यांच्यासाठी तर ठेवले ना आपण. नाही म्हणजे आपण काय बरोबर थोडंच घेऊन जाणार आहे पैसे. हा त्याला मला या उद्या चालन घेऊन जा पैसे. हा त्याचाच फोन आहे की सांग त्याला. हा बोल रे बाळा. आई काय म्हणले का तात्या? अरे सांगितलं मी तात्याला. हा दे तू म्हणलेत बघ. बर बर. हा तू उद्याच ये आणि घेऊन जा पैसे. हा बर. हा ये उद्या. हा ठेव आता फोन ठेव. हा ठेव. कसं
पोराचं काय माहिती, महिन्याला जेवढं कमवतोय तेवढं समजा खर्च होतोय, आणि इथं येऊन राहा म्हणलं तर ते बी ऐकत नाही. कसं येईल इथं, शहराची ओढ लागली ना त्याला. जाऊ दे, राहू दे, त्याला जवळ राहायचं तवर राहू दे. येईल सट आपले डोळे मिटल्यावर. नाही काय मग असं येडा वाकडं काय बोलतोय बरं? हा, असं येडा वाकडं नका बोलू. अहो समजा कसं आपल्या मनाप्रमाणे होईल, तुम्ही नका काळजी करू. अहो तो पांडुरंग वर बसलाय ना, तो समजा काही चांगलं करल बघा, समजा सुरळीत होईल, नका काळजी करू. तुम्हाला लई वाटतं पोरानं सुनानं नातवानं इथं यावं, समद्यांनी एकत्र राहावं, शेती करावी. समजे एकत्र आले म्हणजे घर कसं गोकुळावानी वाटतंय, आणि सगळे एकत्र नांदले म्हणजे तुमच्या जीवाला बी शांती लाभल आणि माझ्या जीवाला बी शांती लाभल ना. तुम्ही काळजी करू नका बघा, समजा काही ठीक होईल. आता आपण हे सगळे कष्ट कशासाठी करतो? सुखासाठीच नव्हे ना. अगं पण हे त्याला कळायला पाहिजे ना. अहो समजा ऐकत तो पांडुरंग समजा नीट करत, तुम्ही नका काळजी करू. चला आता आपण 2 घास खाऊन घेऊया. चला नका काळजी करू तुम्ही. चल करण तुझा पांडुरंग संग व्यवस्थित कर. आजोबा मला तिकडं यायचंय तुमच्याकडं, इथं मला नाही करमत. अरे ये की मग, आज सांग तुझ्या बापाला सांच्याला सोडायला ये. आजोबा हा काय र? असं नाही मग आजोबा. अरे बोल की. मी एकटा नाही येणार. अरे मग कोण येणार आहे तुझ्या संग? आम्ही सगळे येणार गावाकडं. हा बर बर बर. अरे मग एक काम करा, चांगले महिनाभर सुट्टी काढायला सांग तुझ्या बापाला. हा महिनाभर राहा म्हणून, काय काढू रे, या लवकर. तसं नाही आजोबा. पण मग काय? अरे काय बोलत का नाहीस? पिंट्या तुझी आई आहे का तिथं? दे बरं तिच्याकडे फोन. आई आजोबा. हॅलो तात्या. काय ग पोरी, काय भानगड आहे? कुणी आजारी बिजारी आहे काय? नाही तात्या तसं नाही, पण म्हणजे आम्ही. हे बघ असं कोड्यात बोलू नकस, काय असं ते समजून मोकळं बोलून टाक. नाही म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की आपण गावाकडेच जाऊ राहिलं कायमचं. काय झालंय? म्हणजे काही गडबड झाली का? नोकरी बिकरी? नोकरी सुटली त्यांची, आणि परवडत पण नाही हो नोकरी, म्हणजे भागतच नाही आमचं. जेमतेम कसं बस 2 वेळेला खातो, आणि त्यात पिंट्याची शाळा नाही परवडत हो. अरे मग कशाला विचार करतीस? आजच बाळ विस्तारा बांधून समजा टेम्पो करून या इकडं. हा 5 एकर शेती आहे, हिर आहे, ताटा आहे ना चित्ता, कशाला काळजी करते? या समज. हा हे काय ऐकते मी? अगं पोरग सुनबाई आणि पिंट्या समधी इथे तरी कायमची राहिला. पांडुरंगा इतला समजा ऐकलं बाबा, काही काळजी लागून राहिली होती. आता माझं पोरग येईल, सोन येईल, नातू येईल, समजा एकत्र राहतील, घर कसं गोकुळावानी होईल बघा. आणि तुमच्या जीवाला बी मला बी शांतता मिळेल आहे ना. हा पण नुसतं उभं राहू नका. चला पोरं येणार आहेत ना, समजा घर आवरायला पाहिजे. घरचीच आहे ती. नाही नाही सगळं आवरायला पाहिजे. चला चला पटपट आपण समजा म्हणलं होतं ती मागची खोली झाडून घे, तू घेतलीच नाही. म्हणली कोण येणार आहे पाहुणे म्हणून. पण आता माझ्या चालीनी नाही होत ना. पण घेते आता समजा झाडून घे. पण तुम्ही बी उभं राहू नका बरं का. ती समधी पोती आहेत ना, ती जरा एकवर एक रचून ठेवा. त्याला खेळायला जागा लागेल ना. तू येणार म्हणल्यावर आजी टाना टाना उड्या मारायला सारखी तो त्याला खेळायला जागा करतो. काय काळजी करू नकस. अगं संध्याकाळ होईल त्याला यायला, काय काळजी करतेस? हा एक एवढे मोठे पोते सारखायचे, 2 गाड्याला बोलून घेतला असतं बरं झालं असतं. हे ते सगळं झटून काढायचं, जाळे जाळमटे झालेत. या जाळून घे चांगलं.
हा झाड ते चाडते. सुस्वागत सुस्वागत. रंगदेवता व नाट्यरसी यांना विनम्र अभिवादन करून रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सादर करीत आहे नाट्य वाचन प्रकार कोहम कोहम. मी प्रतिनिधी कुटुंबातल्या वृद्ध व्यक्तीचा. मी आता सेवानिवृत्त झालो. इतकी वर्ष कार्यालयात मानाने राहील. केबिन मध्ये बसून बेल वाजवली की शिपाई लगेच चहा घेऊन यायचा. आता घरात कितीही हाक मारा कोणी फिरकत नाही. चहा तर लांबच राहिला. आपला उपयोग संपलाय अशी जाणीव व्हायला लागली. आयुष्याच्या तिन्ही सांगा झाल्या पण रात्र अजून काही होत नाही. मी प्रतिनिधी कुटुंबातल्या वृद्ध स्त्री. आयुष्यभर कष्टच केले. लहानपणी वडिलांच्या धाकात, तरुणपणी नवऱ्याच्या, तर आता म्हातारपणी मुलांच्या. स्वतंत्र विचार कधी करूच शकले नाही. तेव्हा चुलीसमोर भाकऱ्या बनवल्या आणि आता गॅस समोर चपात्या. एवढाच काय तो फरक. उष्णतेची आणि धाकाची धग कायमच. निवृत्त कधी होताच आलं नाही. मी घरातला करता पुरुष, करता मिळवता तरुण. खूप शिकलो, चांगली पदवी मिळवली, पण वशिला नाही, पैसा नाही, योग्य त्याची नोकरी मिळालीच नाही. कमी शिकलेल्यांच्या हाताखाली नोकरी करायची वेळ आहे. नोकरी पण कायमची नाही. वरिष्ठांची मर्जी कधी खप्पा होईल माहित नाही. सतत टांगती तलवार. आईबाप माग लागले अरे लग्न कर लग्न कर, पण मुलींच्या अपेक्षा वाढत चालल्या. लग्नाचं वय उलटून चाललं. घुसमटल्यासारखं होतं. कायम चिंता, कायम जबाबदारी. मी कुटुंबातली कन्या. लाडात वाढली, खूप अभ्यास केला, स्वतःच्या पायावर उभी राहिले, नोकरी मिळवली, आई बाबा म्हातारे झाले. भावाच्या संसाराला हातभार लावता लावता लग्नाचं वय उलटून गेलं. कुणी विषयच काढत नाही आणि अपेक्षा पूर्ण करेल असा साथीदारही सापडत नाही. आयुष्य असंच संपणार असं वाटतं. मी शाळेतला मुलगा. घरात कोणी कोणाशी बोलत नाही. अभ्यासात कोणी मदत करत नाही. सगळ्या मुलांनी क्लासेस लावले. मी जाऊ शकत नाही. वाटते शिक्षण सोडून द्यावे, पडेल ते काम करावे, आई बाबांना मदत करावी. खूप एकटे वाटते. नमस्कार. मान कन्हैया ट्रस्ट आयोजित देशातील पहिले साईबन दुसरे बालपण आनंद उत्सव स्पर्धा, या स्पर्धेचे आता पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे. आजच्या या स्पर्धेमध्ये, या आनंद उत्सवामध्ये सर्व ज्येष्ठ असणाऱ्या बालवयातील सर्वांनी खूप छान भाग घेतलेला आहे. नाटिका, नाटुकली, नाट्यवाचन, काव्यवाचन, अभंग, गवळण, पोवाडा वगैरे वगैरे आणि खूपच छान रीतीने सर्वांचं सादरीकरण झालेलं आहे. यावर्षीची थीम आपण दिली होती की मनशांतीचा मार्ग कौटुंबिक एकतेतून जातो. मनशांतीचा मार्ग कौटुंबिक एकतेतून जातो. आणि योगायोग असा की जागतिक रंगभूमीने सुद्धा जी थीम दिलेली आहे यावर्षीची ती आहे थिएटर आणि शांतीची संस्कृती. आणि त्याला अनुसरूनच आपली ही थीम झाली छानपैकी की मनशांतीचा मार्ग कौटुंबिक एकतेतून जातो. दुसरं बालपण आणि खरोखरच कौटुंबिक एकता यांचे घट्ट नातं आहे. आणि प्रत्येक दुसऱ्या बालपणातील सर्वांना वाटत असतं की एकत्र कुटुंब पद्धती असावी, एकमेकांचा स्नेह असावा, प्रेम असावा, एक दुसऱ्यांशी नेहमी आदर सन्मानाने वागावं आणि सगळ्यांनी एकत्र राहून एकीचं बळ हे दाखवावं आणि त्यातूनच मनशांती निर्माण होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु काळानुरूप आपण आता पाहतोय की विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झालेली आहे.
आणि हळूहळू ती आणखीनच विभक्त होत चाललेली आहे. माणूस माणुसकीपासून दुरावत चाललेला आहे आणि त्यामुळे मनाची शांती कुठेतरी हरवलेली आहे. बालपणातला निरागसपणाही कुठेतरी हरवलेला आहे आणि हे परत मिळवण्यासाठी या दुसऱ्या बालपणाच्या व्यासपीठातून आपण ही थीम दिली की मनशांतीचा मार्ग कौटुंबिक एकतेतून जातो आणि सर्वांचं सादरीकरण अत्यंत छान झालेलं आहे. अनेक जण पहिल्यांदाच या व्यासपीठावर आलेले आहेत. आयुष्यभर कधी रंगमंचावर गेलेच नाहीत, कधी एखादा डायलॉग सुद्धा घरी सुद्धा म्हणून पाहिला नाही. अशा अनेक प्रकारच्या कला इथे सुंदर रीतीने सादर झाल्या. अनेकांनी पहिल्यांदा इथे कला सादर केली आणि अनेक दिग्गज लोक सुद्धा या व्यासपीठावर आले. एवढे दिग्गज लोक की ज्यांनी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अनेक बक्षीस मिळवली, अशी सुद्धा त्यांनी सुद्धा इथे आपले कलेचं सादरीकरण केलं. खरोखरच जो त्या उद्देशाने मान कन्हैया ट्रस्टने या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं तो उद्देश हा सफल झालेला आहे आणि मी सर्वांचं या पारितोषिक वितरण समारंभामध्ये परत एकदा स्वागत करते आणि ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि ज्यांना यावर्षी बक्षीस मिळालं नाही त्यांना पुढच्या वर्षी बक्षीस घेण्याचा नक्कीच चान्स आहे आणि त्यासाठी या वर्षी आतापासून आपल्याला तयारी करता येणार आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्या या देशातील पहिल्या या स्पर्धेसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत आदरणीय PD काका, की ज्यांचं नाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहे. नाट्य क्षेत्रामध्ये त्यांनी केलेली उत्तुंग अशी भरारी आपल्या समोर आहे आणि त्याचप्रमाणे आपले दुसरे पाहुणे आहेत मधुसूदन मुळे सर, की ज्यांनी सुद्धा या आता नुकताच त्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे या नाट्य क्षेत्रातील कर्तबगारीसाठी. या दोघांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. या दोघांचंही मनपूर्वक हार्दिक मी स्वागत करते. आपणा सर्वांचं स्वागत करते. परीक्षकांनीही एवढ्या 3 तास एका खुर्चीवर बसून अगदी खूपच मनापासून परीक्षण केलेलं आहे आणि अभ्यासपूर्ण असं त्यांचं परीक्षण आहे. या दोघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते आणि माझे स्वागताच्या मनोगताला इथे पूर्ण विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता मी डॉक्टर प्रकाश कांकरे यांना विनंती करेन की त्यांनी आजचे समारंभाचे अध्यक्ष श्री PD काका उर्फ PD कुलकर्णी यांचा सत्कार करावा. यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण केंद्रीय संस्कार भारती दिल्लीच्या नाट्य विद्या समितीचे सदस्य आहात. महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचेही आपण सदस्य आहात. मतिमंद विकास मंडळाचे कार्यवाहक आहात. निळकंठ मास्तर, ट्रिपल सीट, तारी, द स्ट्रगलर या अशा अनेक चित्रपटातून आपण कसदार अभिनय केलेला आहे आणि मी हिंदुस्थानी या एकांकिकेचे 87 प्रयोग केलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रभर. आपली रंगमंचावरील कलाकार, दिग्दर्शक, तंत्रसहाय्यक, लेखक, संघटक व जज म्हणून 50 वर्ष अविरत सेवा उभा महाराष्ट्र पाहतो आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री मधुसूदन मुळे सर यांचा सत्कार करतील डॉक्टर प्रकाश कांकरिया. सरांबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे घटना समितीचे आपण सदस्य आहात. आदर्श शिक्षक म्हणून आपण राज्यस्तरीय पुरस्कार लाभलेला आहे. आपण हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष पण आहात. याज्ञवल्क नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, हिंदी सल्लागार समितीचे सदस्य आणि सरांना नुकताच जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेला असून आपण अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्राचे महासचिवही आहात. मामा तोरडमल, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर अभिनय अशा अनेकानेक गुणांची खाण असलेले आणि हिंदीवर प्रभुत्व असलेले व्यक्तिमत्व आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. धन्यवाद सर आणि अभिनंदन सर. त्यांनी त्यांचा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. बाकीच्या एकांकिकेच्या स्पर्धेतलं परीक्षण वेगळं आणि हे वेगळं. हे म्हणजे वयाचा मुलाहिजा ठेवून
संहितेची चर्चा करून आणि एकूणच ते भारूड असेल, कविता असतील किंवा नाटिका असेल, सर्वांना एकत्रित बांधून त्यांना गुण देणे ही साधी गोष्ट नाहीच आहे मुळात. नगरचे यशवंत कलावंत श्री जयंत तेलुलकर यांनी परीक्षक म्हणून आपली कामगिरी अत्यंत चोखपणे बजावलेली आहे. साहित्य, वाङ्मय, नाट्यकला अशा विविध क्षेत्रामध्ये जयंत तेलुलकर सरांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे. जयंत तेलुलकर सरांचे वर्ग शिक्षक त्यांच्या मागे उभे आहेत. जयंत तेलुलकर सर जेव्हा 7वीत होते तेव्हा मधुसूदन मुळे सर त्यांचे क्लास टीचर होते. प्रमुख पाहुण्यांना मी नम्र विनंती करेन की त्यांनी या आजच्या एकूणच कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत सांगावे. खाऊ पाहिजे, खाऊ पाहिजे, मला खाऊ पाहिजे, मला खाऊ पाहिजे, मला खाऊ पाहिजे. सुद्धा ताई औषधाच्या गोळ्या देते, खाऊ नाही देत नाही. ते प्रकाश काका हा ते ऍडमिट करतात, सलाईन देतात, इंजेक्शन देतात, बरं करतात, घरी पाठवतात आणि मग खाऊ नाही देत. आता मी म्हणलं देतात ते वा 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 वा. 84 वर्षाचं बालक तुमच्या पुढे उभं आहे. आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने सार्थकी लागला आणि कांकरिया परिवार आणि त्यांचे नियोजनाच्या संदर्भामध्ये हाही एक आनंदाचा दिवस आपल्याला दिसून येईल. तुम्ही सर्वांनी ज्यांनी याच्यामध्ये भाग घेतला त्याला जी अट होती ती लक्षात घेतली की दुसरं बालपण तुमचं सुरू आहे आणि तरीही तुम्ही या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी सादर केल्या. जो खोया उसका गम नहीं, जो पाया किसी से कम नहीं, जो नहीं है वो ख्वाब है, जो है वो लाजवाब है, लाजवाब है. आणखी काय पाहिजे? या वयामध्ये आपण सगळ्या गोष्टी या करू शकतो, हालचाल करू शकतो. दुसरं बालपण उपभोगायला मिळतं आहे. जे काही मिळालंय ते सगळं भगवंताच्या कृपेनं मिळालेलं आहे, याच्यावरही आपला विश्वास आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या करता सांगून ठेवतो. अश्व नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजा पुत्रो बलिं दद्यात दैवो दुर्लभ घातकाहा. जो दुर्बल आहे त्याचा साथ नशीब सुद्धा देत नाही. वाघाच्या सिंहाच्या नादी लागत नाही कोणी, परंतु बकरे मात्र रोज कापले जातात. अजा पुत्रो बलिं दद्यात दैवो दुर्लभ घातका. ही अवस्था आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एक महत्वाची बाब आणखीन लक्षात ठेवायची की आपण सगळेजण दुर्बल नव्हतो म्हणून आज हे सुखाचे दिवस आपल्याला दिसत आहे. दारिद्र्याशी संघर्ष केला, संकटाशी संघर्ष केला, गरिबीवरती मार्ग करण्याचा प्रयत्न केला, संकट आली त्या संकटाला सामोरे गेलो आणि जे काही झालं त्याच्यातून मार्ग काढीत 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 जीवनात पुढे आलो. संकट येत नाहीयेत, येतात ते अनेक वेळेला येतात, अनेक बाजूनी येतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग त्याच्यावरती ऐहिक जीवनामध्ये जर रस घ्यायचा असेल तर वानप्रस्थाश्रमामध्ये आपण सगळेजण आहोत. संन्यासाश्रमामध्ये जाण्याची आपली योग्यता नाही, कारण त्याच्याकरता फार वरच्या दर्जाची
भक्ती आणि वरच्या दर्जाचे विचार लागतात, वरच्या दर्जाची तपश्चर्या लागते, तिथपर्यंत आपण जाऊ नाही शकत. परंतु वानप्रस्थाश्रमामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे, आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य निभावत निभावत आपण इथं आलो, म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी या साध्य झालेल्या आहेत. मला हे माहिती आहे की उशीर झालेला आहे, माझ्याजवळ बोलण्यासारखे आणि तुम्हाला समजतील असे अनेक विषय आहेत, पण त्यामध्ये मी जास्त जात नाही. सुधाताई हळूच कानाशी लागून गेलेले आहेत, लवकर आवरायचंय बरं का, त्यांना माहिती मास्तर रे बोल जास्त, तर त्यामुळं मी थोडक्यामध्ये बोललेलो आहे. म्हातारपणावरती कविता केलेली आहे मी, तेवढी फक्त आपल्याला सादर करतो. म्हातारपणाचा खेळ आमचा अजून चालू आहे, म्हातारपणचा खेळ आमचा अजून चालू आहे, बाथरूम मध्ये पडणे अजून बाकी आहे. म्हातारपणचा खेळ आमचा अजून चालू आहे, बायकोशी वितंडवाद घालणं अजून बाकी आहे. म्हातारपणचा खेळ आमचा अजून चालू आहे, मित्रासंगे नरक घेणे अजून बाकी आहे. म्हातारपणचा खेळ आमचा अजून चालू आहे, निष्काम सेवा करणे अजून बाकी आहे. म्हातारपणचा खेळ आमचा अजून चालू आहे, ब्रह्मचरणी लीन होणे अजून बाकी आहे, ब्रह्मचरणी लीन होणे अजून बाकी. आदरणीय पिढी काका यांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार फले, एक ऐसे गगन के तले. या अशा आकाशाच्या खाली इतक्या सुंदर संध्याकाळी गेले 3-4 तास आपल्याला आपलं वय विसरायला लावून इथं यायला ज्यांनी लावलं ते मान कन्हैया ट्रस्टचे सर्वे सर्वा आमचे बाबाजी डॉक्टर प्रकाश कांकरिया आणि आमच्या सुधाताई कांकरिया आणि मान कन्हैया ट्रस्टचे सगळे पदाधिकारी, या दुसऱ्या बालपण संयोजन समितीचे सर्व सदस्य आणि आजचे परीक्षक जयंत एलुनकर आणि वर्षाताई पंडित. मित्रांनो, पु ल देशपांडे म्हणून गेलेले आहेत की तुमचा उद्योग व्यवसाय हे तुमचं पोट कसं भरायचं हे सांगेल, पण कलेशी केलेली तुमची मैत्री तुम्हाला कसं जगायचं हे सांगून जाईल. आणि मला अनेक वर्षापासून परिचित असल्यामुळं हे दाम्पत्य कलेशी मैत्री ठेवलंय, हे जगलेले आणि नुसते जगले नाहीत तर त्यांनी त्या जगण्याचा जो काही आनंद घेतलेला आहे त्या आनंदामध्ये आज आपल्या सगळ्यांना सामावून घेतलेला आहे. आणि सगळ्यांना सामावून घेतलेला आहे. कुठलीही गोष्ट दिल्यानं वाढती ती तुम्हाला वाटली आहे, उद्यापासून परत ते आनंद शोधायला निघाले. असं हे दाम्पत्य. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी ही चांगली संकल्पना इथं राबवली आणि आपल्याला इथं सगळ्यांना एकत्र केलं. मित्रांनो, वय म्हटलं हे वय वाढणं वगैरे वगैरे सरांनी मगाशी सांगितलं, हे निसर्गातच आहे, निसर्गाची देणगी आपल्याला निसर्गातच येत असतं, ते कुणी नाकारू शकत नाही. मग आपल्या व्याधी येतात, अनेक गोष्टी आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करतात. म्हणूनच हे जे काही अडथळे आपल्या आयुष्यात निसर्ग स्पीड ब्रेकर निर्माण करतं ना, हे स्पीड ब्रेकर निसर्गाच्याच मदतीनं अशा ठिकाणी येऊन ते स्पीड ब्रेकरचे अडथळे पार करून आपल्या जीवनाचा मार्ग आपण पुढे जाणं गरजेचं असतं.
आणि ते आपण जात आहोत आणि ही संधी आपल्याला मिळालेली आहे, हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे. सरांनी एक कविता केलेली आहे, त्याचाच पुढचा भाग सादर करतो आणि माझं मनोगत संपवतो. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली, संध्येची मद फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही, आधाराने कसे बसे मज जगावयाचं नाही. जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही, स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही. फाटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. सर्व थरावर खरेच आता जगून माझे झाले, सर्व थरावर खरेच आता जगून माझे झाले. मात्र तेवढा स्मशानातला प्रकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. शेवटचं, शरणावरती खरोखर आता निघेन आनंदाने, शरणावरती खरोखर आता निघेन आनंदाने. पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे. आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. धन्यवाद. की ज्या परीक्षकाच्या दृष्टिकोनातून आजची स्पर्धा आणि त्याचं यश कसं सामावलेलं आहे याबद्दल बोलते. माननीय व्यासपीठ आणि हे सगळे प्रेक्षक आणि पार्टिसिपंट्स, खरं तर आता बोलायला काहीही शिल्लक नाही, काहीच नाही. हे ह्या सगळ्या तज्ज्ञ लोकांनी जे काही सांगितलंय त्याच्यानंतर मी बोलणं म्हणजे मला नाही बोलत. मी फक्त आता काही फक्त सूचना आहेत की ज्या पार्टिसिपंट्सनी ज्या गोष्टी काय करायला हव्यात काही नाही. पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा पुन्हा याल तेव्हा तुम्ही तयारीनिशी याल हे तर आहेच. हा पहिलाच अनुभव असताना सुद्धा तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर सादरीकरण केलेलं आहे, प्रत्येकाने खूप सुंदर सादरीकरण केलेलं आहे. त्याच्यासाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत सगळ्यांच्या वतीने, सगळ्यांसाठी. कारण हा आगळा वेगळा प्रयोग जो आहे तो सुधाताईंच्या कन्सेप्टमधनं आलेला आहे. इतका अप्रतिम कन्सेप्ट आहे हा, कुठेही आतापर्यंत पाहायला मिळाला नव्हता. आणि खरंच 55 नंतर 50 नंतर पण करायला हरकत नाही. खरं तर 50 नंतर करायला हरकत नाही असं मला वाटतं. म्हणजे सेकंड इनिंग आपण सुरू करतो ना, म्हणून म्हणलं 50 नंतर करायला हरकत नाही. पण ठीक आहे, 55 नंतर वय वाढतं आणि म्हातारे होतात. असं म्हातारा हा शब्द आता मला नको वाटतं म्हणायला, कारण मगाशी एवढं सगळ्यांचे सगळ्यात तरुण नाही बालवयातल्या सगळ्या छोट्या मुलांचे मी परफॉर्मन्सेस पाहिले. अप्रतिम परफॉर्मन्सेस सगळ्यांनी केलेले आहेत. आणि यात सुद्धा खूप विविधता होती. असं नाही की एकतर एकसुरीपणा नव्हता. सगळ्या प्रकारचे परफॉर्मन्सेस केले गेले आहेत. नाटक म्हणा, म्हणजे नाटुकली म्हणा, किंवा इव्हन ड्रॉइंग आणि हे सुद्धा, गाणं, नाटक, या सगळ्या विविध गोष्टी आम्हाला इथे पाहायला मिळाल्या. खरं तर ते परीक्षण करणं तसं अवघड होतं, कुणाशी कुणाचं कंपॅरिझन करणं तसं अवघड होतं. पण त्यातल्या त्यात आम्ही प्रयत्न केला. म्हणजे कोच ते पण आहेत, बरोबर होते आणि आम्ही दोघांनी मिळून ते करण्याचा प्रयत्न केला आहे. पण नंबर किंवा या गोष्टींपेक्षाही तुम्ही आज जे काही जगलात स्टेजवर, प्रेझेंटमध्ये जगलात, ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतंय. त्यामुळे नंबर कुणाचाही येवो किंवा काही येवो, पण तुम्ही जिद्द सोडायची नाही. पुढच्या वर्षी पुन्हा यायचं आहे आणि 1-2-4 वर्षात आम्ही पण येणार आहोत तुमच्या कॉम्पिटिशनला. तर एवढं बोलून मी रिझल्टसाठी हे करते की शेवटपासून सुरुवात करूया आपण.
5 बक्षिसं काढायची होती. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ हे जे होते ते उत्तेजनार्थ होते. तर आम्ही 5व्यापासून सुरुवात करतोय. सेकंड उत्तेजनार्थ बक्षीस मिळत आहे आमचे आम्ही कविता वाचन. बक्षिसामध्ये हे जे उत्तेजनार्थ बक्षीस आहे हे प्रत्येकी 1000 रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येत आहे. दुसरं अभंगासाठी आहे कल्पद्रुम फाउंडेशन अहमदनगर. तृतीय सांघिक जे आहे ज्यांनी भोंडल्याची गाणी सादर केली स्वरानंद भजनी मंडळ अहमदनगर. सलाम. आता सांघिक द्वितीय पारितोषिक. काहीतरी चुकते का? काहीतरी चुकते का? ही नाटकली ज्यांनी सादर केली SK एंटरटेनमेंट थिएटर ग्रुप अहमदनगर. सांघिक प्रथम साठी एकदा जोरदार टाळ्या. कोणी माहित नाही. सगळ्यांचे अभिनंदन खरं म्हणजे. आणि मला असं वाटतं गेस करा बरं कोणाचा असू शकेल. तुमचा आवाज मोठा करा. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. अगदी बरोबर आहे. नाट्य आराधना अहमदनगर या चिमण्यांनो परत फिरारे. नमस्कार, मी कुमुदिनी बोपरेडीकर. आज आम्ही साईबनमध्ये आलो आहोत दुसरं बालपणाचा आनंद घेण्यासाठी. ही संकल्पना अतिशय सुंदर आहे आणि आतापर्यंत आम्ही कुठेही संकल्पना ऐकलेली पण नाही आणि पाहिलेली पण नाहीये. आणि आज डॉक्टर कांकरिया दाम्पत्यांनी हा जो उपक्रम सुरू केलाय त्याला निश्चितच खूप प्रतिसाद मिळेल. आणि ज्येष्ठांना आनंद मिळवून देण्यासाठी ही संस्था आहे हे आज खरोखर सिद्ध झालेलं आहे. कारण बालपणासाठी सगळेजण करतात पण ज्येष्ठांसाठी कुणीतरी काहीतरी करतंय ही संकल्पना आम्हाला अतिशय आवडली आणि आम्ही सगळेजण याचा खूप फायदा घेतोय. माझं आता वय 81 पूर्ण 82 चालू आहे, पण तरी माझ्या मैत्रिणींबरोबर मी आलेली आहे, त्यांच्यात सहभाग घेणार आहे आणि सगळ्यांना जसा आनंद मिळतोय तसा श्रोत्यांप्रमाणे आम्हालाही हा खूप आनंद मिळतोय. कारण आज या वयात आम्हाला इथे येऊन आमच्या अंगातली कला सादर करण्याची संधी मिळते. त्याच्याबद्दल आम्ही साईबांच्या कांकरिया दाम्पत्य आणि त्यांची इतर संस्थेचे पदाधिकारी सगळ्यांचे आम्ही अतिशय आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी श्रिया श्रीराम देशमुख. साईबनला आम्ही दुसरे बालपण हे कन्सेप्ट जी आहे ती वेगळी आहे. म्हणजे खरं तर कांकरिया करंडक बालांसाठीचा होता, त्याला 25 वर्ष झालेली आहे आणि या 25 वर्षाच्या निमित्ताने कांकरिया करंडकचा खूप मोठा कार्यक्रम झाला आणि कांकरिया दाम्पत्याने दुसरे बालपणचा आनंद दिलेला आहे. आणि आज आम्ही इथे आमची कला सादर करण्यासाठी आलेलो आहेत. आमच्यात सगळ्यात मोठ्या आमच्या बाई आहेत त्या 81 वर्षाच्या आहेत आणि आम्ही सगळेच जण जवळ 55च्या पुढचे आहोत. आणि आम्ही आता इथे दुसरे बालपण ही अजून ही संकल्पना किंवा ही कन्सेप्ट कुठंच नाहीये, ती इथे आहे, त्याचा आनंद घ्यायला आलोय. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रशांत मनोहर कटके आणि आज आम्ही साईबन या ठिकाणी दुसरे बालपण ही जी आनंदोत्सव किंवा ही स्पर्धा जी आहे यासाठी इथे आलेलो आहोत. माझे वडील मनोहर कटके आणि आई सिंधुताई कटके, मी या दोघांसोबत आलेलो आहे. लहानपणी आई वडील आम्हाला नाटकाच्या तयारीसाठी किंवा आमची प्रॅक्टिस करून घ्यायचे आणि आम्हाला गॅदरिंग मध्ये असेल, अॅन्युअल डे असतील तर अशा ठिकाणी त्या नाटकांची स्पर्धेमध्ये आम्हाला सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करत होते. परंतु आज या ठिकाणी या दुसरे बालपण या स्पर्धेच्या निमित्तानं मी आज या दोघांनाही घेऊन आलेलो आहे आणि त्यांनी एक सुंदर छोटी एकांकिका बसवलेली आहे आणि आज त्यांना मी पूर्णपणे एक छोटस का होईना पण पालकत्व स्वीकारल्यासारखं असं मला वाटतं आणि मला खूप आनंद होतोय
की ते आता परफॉर्म करणार आहेत. जसं की आम्ही लहानपणी परफॉर्म करायचो आणि ते पाहायचे, तर आज आम्ही पाहणार आहोत आणि ते परफॉर्म करणार आहेत. त्यामुळे आज खूप आनंद होतोय. आणि या सर्व ही जी दुसरे बालपण ही जी स्पर्धा आहे ही प्रथमच संपूर्ण देशामध्ये असा काही उपक्रम ऐकलेलाही नव्हता, की पहिल्यांदा होते. आणि याचं सर्व श्रेय डॉक्टर कांकरिया आणि ते जे दाम्पत्य आहे त्यांना जातं. त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ खुलं करून दिलं आई वडिलांना किंवा जे 55 वर्षाच्या पुढील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी. त्यामुळे खूप आनंद होतोय आणि नक्कीच या स्पर्धेत छान असा प्रतिसाद मिळेल. धन्यवाद. नमस्कार, मी आयुब खान. या अहमदनगर शहरातील एक ज्येष्ठ कलावंत. आपल्या अहमदनगरमध्ये मान कन्हैया करंडक यांच्या वतीनं एक अनोखी स्पर्धा आयोजित केलेली आहे साईबन MIDC या एरियामध्ये. ज्यांचं वय वर्ष 55च्या पुढे आहे ते आपलं दुसरं बालपण कसं जगू शकतात, कसं जगावं याविषयी एक स्पर्धा यांनी आयोजित केलेली आहे. अतिशय वेगळा विषय हा घेतलेला आहे आणि असा विषय घेऊन आजपर्यंत महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये असल्या प्रकारची स्पर्धा कोणी आयोजित केलेली नाही. अत्यंत उत्साहानं या ठिकाणी 10 संघानं भाग घेतलेला आहे आणि त्याच ठिकाणी आम्ही सुद्धा अहमदनगरमधील SK एंटरटेनमेंट थिएटर ग्रुप अहमदनगर ज्याचे निर्माता आहे सुभाष काळे आणि मी स्वतः दिग्दर्शक आयुब खान आणि त्यामध्ये कामं करतायत अहमदनगरचे उत्तम कलावंत सुफी सय्यद, राम ढुमणे, चंद्रकांत जाधव आणि मेघमाला पाठारे. आपण सुद्धा आपल्याला संधी मिळाली तर अशा कार्यक्रमात निश्चित भाग घ्यावा. धन्यवाद. नमस्कार, मी उदय वैद्य. जगातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय नोबेल अवॉर्डसाठी नामांकन प्राप्त झालेल्या डॉक्टर सुधाताई कांकरिया यांच्या स्त्री जन्माचे स्वागत करा या पुस्तकातील काव्यरचना आज दुसरे बालपण या कार्यक्रमात सादर करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली. आणि आज खरोखरच ज्येष्ठांना नव्यानं आपलं बालपण अनुभवायला मिळालं हे नक्कीच. नानाविध प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या काय. आणि सुधाताई कांकरिया या स्वतः एक चांगल्या कलावंत आहेत आणि त्यांनी हा जो काही आज कलेचा जागर इथे निर्माण केला तो नक्कीच कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. नमस्कार. खरं तर आपण पाहत असाल इथं छान असा लोगो आहे आणि हा लोगो याच्यासाठी आहे की साईबन दुसरं बालपण हे देशातली प्रथमच आगळी वेगळी स्पर्धा मानकन्या ट्रस्ट म्हणजे आमच्या आदरणीय सुधाताई कांकरे आणि प्रकाश कांकरे यांनी चालू केली आहे. आणि इतकी सुंदर स्पर्धा आज पार पडली आणि त्या स्पर्धेचा मानकरी माझा संघ ठरलाय नाट्याराधना नगर. त्यामुळे मी खूप आनंदी आहे की एवढी मोठी छान स्पर्धा आणि एवढ्या मोठ्या चांगल्या मॉलमध्ये या MP थिएटरमध्ये या साईबांच्या या सभागृहामध्ये खुल्या नाट्यगृहामध्ये सादर झाली. इतका आनंद घेतला सर्वांनी. खरं तर अशी स्पर्धा 55 वर्षाच्या पुढील लहान मुलांसाठी असं म्हणतो मी ही नव्हतीच मुळात कुठे देशामध्ये. कारण काय की तुम्ही ऍक्टिंग करायची तर फक्त 30-40 वर्ष बरं ठीक आहे, नंतर तुम्ही ज्येष्ठ नागरिक तुम्ही काय ऍक्टिंग करायची नाही. पण ही जी संधी दिली आहे कांकऱ्या कुटुंबाने खरं तर मी त्यांचा मनापासून आभारी आहे. म्हणजे अक्षरशः त्यांना नमस्कार करतो मी की देशातली ही पहिली स्पर्धा चालू केली ही अशीच अविरत चालू राहो आणि ही फक्त मर्यादित नगरपुरती नका ठेवू, संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात ती स्पर्धा गाजो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला पहिला साईबन दुसरं बालपण पहिलं वर्ष आणि मला पहिला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. माझ्यावर माझ्या सहकलाकार आहेत सौ मंगला पाठक. अगदी कमी वेळामध्ये त्यांनी छान उत्तमरित्या माझ्या पत्नीची भूमिका या नाटकामध्ये सादर केलेली आहे. मी त्यांचा पण खरंच आभारी आहे तुमचा मी. आणि इतक्या कमी वेळामध्ये त्यांनी छान पद्धतीने ती सादर केली आहे. आणि हे जे तुम्हाला लोगो दिसत आहे हे दिसते आहे हा करंडक आहे. पहिल्या वर्षाचा पहिला करंडक माझ्याकडे आहे. आता पुढच्या वर्षी सुद्धा मीच घेणार आहे हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो. फक्त विषय त्यांनी आधी कळवावा. ठीक आहे. तर मी पुन्हा एकदा मानकन्या ट्रस्ट सुधाताई कांकरे प्रकाश कांकरे यांचं मी मनापासून आभारी आहे. खूप आगळी वेगळी स्पर्धा देशातली पहिली स्पर्धा आहे त्यामुळे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. ही अशी स्पर्धा उत्तरोत्तर या स्पर्धेची प्रगती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थँक्यू. ज्येष्ठ नागरिक हा शब्द सर्वदूर परिचित आहे.
परंतु कांकरिया परिवारानं हा शब्द न वापरता वेगळा शब्द प्रयोग केला, दुसरे बालपण. आणि हे दुसरे बालपण याच्याकरता अट घातली की 55 वर्ष किमान उलटलेले पाहिजेत. याचा अर्थ असा की जीवनाचा संघर्ष होऊन, संकटावरती मुकाबला करून, दारिद्र्य संभवरून आणि इतर सर्व गोष्टीची जी काही एक सांसारिक जबाबदारी असते ती पार पाडल्यानंतर जो एक थकवा येतो जीवनामध्ये, जे एक प्रकारचं नैराश्य येतं. आता मला कोण विचारणार आहे? घरचे विचारित नाहीत, बाहेरचे विचारित नाहीत, समाजामधले माझी किंमत कमी व्हायला लागली आहे, लोक मला हल्ली भेटत नाहीत. अशा प्रकारची विचारसरणी माणसाच्या मनामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते. आणि अशा वेळेला एक दुसरे बालपण ही संकल्पना इतकी सुधाताईंनी आणि डॉक्टर प्रकाश यांनी समाजावरती बिंबवली की एक वेगळं काहीतरी इथे सायबनमध्ये होणार आहे, याची एक चर्चा नगर शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. वृत्तपत्रांनी योग्य ती दखल या गोष्टीची घेऊन त्याला पूर्व प्रसिद्धी पण दिली. आणि आज ज्या वेळेला हे थिएटर पूर्णपणे भरलेलं दिसलं, गंमत अशी आहे की 4 तास 4.5 तास एका जागी बसून आणि जो काही कार्यक्रम चाललेला आहे तो पाहून थकून जायची शक्यता असताना सुद्धा सगळेजण शांत चित्तानं पाहत होते. आणि यामध्ये संगीत होतं, भारूड होतं, नाटुकलं होतं, एकपात्री होतं, वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य सादर करण्यात आले, भारुडाचे प्रकार सांगण्यात आले. आणि या सगळ्यांचे वेगवेगळी प्रकारचे कॅटेगरी करून त्यांना योग्य त्या प्रमाणामध्ये परीक्षक होते, त्या परीक्षकांनी मूल्यमापन करून त्यांचं कोडकौतुक करून त्या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ हा सगळ्यांच्या शुभ हस्ते सादर झाला. याच्यासारखं सुख हे खरोखरीच अगदी मनापासून सांगायचं झालं तर दुसरं बालपण आपण जगतो आहोत अशा प्रकारचं एक हास्य, अशा प्रकारचा एक आनंद, अशा प्रकारचा एक डोळ्यामध्ये आलेलं तेज हे समाजामध्ये आणि या थिएटरमध्ये मला स्पष्ट जाणवत होतं. व्यासपीठावर असताना आणि समोरही बसलेलो असताना जे लोक येऊन कला सादर करीत होते ते कला सादर करताना विसरले होते की आपलं वय काय आहे. आणि अशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारच्या मुद्रा घेऊन, निरनिराळ्या प्रकारे आपला लाडीकपणा दाखवून ज्या महिला आज लाजत होत्या त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की 18 वर्षाची तरुणी कशी लाजेल त्याच्याही पेक्षा छान अशा प्रकारची ती त्या ठिकाणी अभिनय करीत होती. गंमत अशी असते की डोळ्यामध्ये अश्रू यायला अभिनय करावा लागत नाही, परंतु डोळ्यातले अश्रू इतरांना दिसू नयेत म्हणून जे प्रयत्न केले जातात त्याला अभिनय म्हणतात. आणि अशा पद्धतीनं हे सगळं विसरून एक नवीन प्रकारच्या उत्साहानं खरा अभिनय इथे सादर झाला. तितक्याच मूल्यमापनानं त्याचं परीक्षण झालं, तितक्याच मूल्यमापनानं योग्य तो मोबदला देऊन किंबहुना धनराशी देऊन त्या सगळ्यांचा सत्कार करण्यात आला. आणि फोटो सेशनही इतकं सुरेख झालं. एक प्रेक्षक या नात्यानं, एक प्रमुख अतिथी या नात्यानं मी या दोघांना अभिवादन करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि वयाचा मोठेपणा लक्षात घेऊन दोघांनाही आणि त्यांच्या बरोबरीनं सगळ्या परिवाराला देखील आणि त्यांच्याबरोबर असलेल्या टीममधल्या लोकांना देखील मंगल आशीर्वाद देतो. ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जा. हे गाणं म्हणायला लावून दुसरं बालपण आठवायला लावून 55 वर्षाच्या पुढच्या सर्व ज्येष्ठांना इथं
3 ते 4 तास आनंदामध्ये डुंबायला ज्यांनी लावलं, त्या मान कन्हैया ट्रस्ट यांनी आज या ज्येष्ठांसाठी दुसरे बालपण नावाची स्पर्धा आयोजित केलेली होती. आहा, काय मजा आली, काय तो माहोल. हा एम्फी थिएटर कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या नावाने हे इथं एम्फी थिएटर आहे. नोबेल पारितोषिक विजेते कविवर्य रवींद्रनाथ टागोर त्यांच्या नावाने असलेल्या वास्तूमध्ये सगळ्यांनी आनंदाने 3-4 तास व्यतीत केलेले. सगळी मंडळी आपलं वय विसरून डोलायला लागलेली होती. आणि याचं संपूर्ण श्रेय जातं मान कन्हैया ट्रस्ट चे सर्वेसर्वा डॉक्टर प्रकाश कांक्रिया आणि सुधाताई कांक्रिया यांना आणि त्यांची संपूर्ण टीम आयोजन करणारी. मला नाटकामध्ये बाळ कोल्हटकरांनी एक देणाऱ्याचे हात हजार या नाटकामध्ये एक 4 ओळी म्हणलेले आहेत. तो पापही देतो पुण्यही देतो, तुला हवे ते तू स्वीकार, देणाऱ्याचे हात हजार. हजार हातांच्या पेक्षा जास्ती हातानं हे कांक्रिया दाम्पत्य आनंद आज असा वाटत होते, पुण्य वाटत होते. काय हा माहोल होता. या शहराचं सांस्कृतिक वैभव जे निर्माण केलं यांनी. कांक्रिया करंडक सारखी एकांकिका स्पर्धा सातत्याने 25 वर्ष पावतप ज्यांनी घेतलेली आहे. अनेक पिढ्या लहान मुलांच्या ह्या स्पर्धेतनं बाहेर पडलेले आहेत, मोठे झालेले आहेत. आणि आज त्या बालांबरोबरच हेही बाल त्यांनी सामावून घेतलेले आहेत. हे किती त्यांचं मोठेपण आहे. असंच त्यांच्याकडनं नगर शहराची सेवा हो, त्या सेवेचा लाभ या नगरच्या सगळ्या लोकांना मिळो अशी सदिच्छा नटराज चरणी व्यक्त करतो. त्या दोघांनाही उदंड आयुष्य मिळो, उत्तर आयुष्यामध्ये त्यांच्याकडनं असंच अधिक भरीव कार्य हो अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. दुसरे बालपण ही संकल्पना खूप छान आहे. आपण बालपण संपल्यानंतर युवावस्थेमध्ये विशेष करून शिक्षण, नंतर वैवाहिक जीवन, नंतर मी संघर्ष म्हणत नाही पण जीवनाच्या सगळ्या आपला जो म्हणजे मुलं होणे, त्यांना शाळेत पाठवणे, त्यांचं शिक्षण करणे, या सगळ्या गोष्टीतनं आपण पुढे जात असताना एक अवस्था अशी येते की मग मुलांचं लग्न होतं आणि नातवंड होतं. आणि खरं जे बालपण आहे परत नातवंड झाल्यावर ते बालपण जे ते अनुभवायला मिळतं. मग तीच नात किंवा तोच नातू तुम्हाला घोडा करायला लावतो. मग तुम्ही विसरून जाता तुमचं वय. आणि आपलं लहानपण जे आहे ते आपण त्या मुलांबरोबर खेळताना, त्यांच्या मागे पळताना, त्यांच्याबरोबर पोहायला जाताना आपण सगळं आपलं वय विसरून जातो. आणि हे खरं आपलं दुसरं बालपण सुरू होतं. ही संकल्पना मनात ठेवून हे दुसरे बालपण जे आहे आपलं, आपण आयुष्यात परत ते लहानपणाचा निरागसपणा आणि जो आहे त्या मुलांकडे पाहताना जो आपल्याला मिळतो, जो आनंद मिळतो, त्याचा परत त्याची आठवण जी होते आपल्या लहानपणाची, ही ह्या स्पर्धेमागची खरी संकल्पना आहे. आणि परत आपण त्या वयात आपण जे गॅदरिंगमध्ये नाटकं करतो किंवा आणखीन काही करतो, स्पर्धेत भाग घेतो, तसं ह्या वयातल्या लोकांसाठी जे 50शीचे पुढचे आहेत किंवा 60च्या पुढचे आहेत, त्यांना परत तो उत्साह मिळतो. मग ते परत प्रॅक्टिस करतात, मग या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ते हे करतात. पहिलेच वर्ष होतं पण प्रचंड उत्साह सगळीकडे आढळला. आणि मला सांगायला आनंद होतो की त्यांचा जो आनंद आहे तो आम्हीही त्याच्यामध्ये सहभागी झालो होतो. आम्हालाही खूप तो आनंद मिळाला. या सगळ्यांनी जो सहभाग घेतला
प्रमुख पाहुण्यांनी जे मार्गदर्शन केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं साई बंद ह्याच्या ज्या ॲम्फी थिएटरवर जो खुलेपणा आहे, जो आकाश मोकळा आहे, मागे कारंजी आहेत आणि एक वातावरण इतकं छान असतं इथे. जे रवींद्रनाथ टागोरांच्या तिथलं जे कला निकेतन त्यांच्याकडचं जे आहे त्याप्रमाणेच हे ॲम्फी थिएटर आहे, त्यांच्या नावानेच आहे आणि त्यांना समर्पित ही स्पर्धा केली असं आम्हाला वाटतं. आणि सगळ्यांनी जो सहभाग नोंदवला, सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून मी आभार मानतो. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया. देशातील पहिल्या दुसरे बालपण आनंद उत्सव स्पर्धेमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. साईबनच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये रवींद्र नाट्यगृह, खुले नाट्यगृह ज्याला एम्फी थिएटर आपण म्हणतो, अशा या छानशा अशा संध्याकाळी या स्पर्धा इथे होत आहेत. आणि दुसरं बालपण म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले हे या स्पर्धा आहेत. खरं म्हणजे वय वर्ष 55-60 झालं की प्रत्येकाचं दुसरं बालपण सुरू होतं आणि तो काळ असा असतो ना की त्यावेळेस एक तर अनुभवाची शिदोरी ज्येष्ठ नागरिकांकडे असतेच असते आणि त्यासोबत त्यांना रिकामा वेळ सुद्धा असतो आणि काही कलागुण उपजत आलेले असतात, काही कलागुण तरुणपणामध्ये असतात, परंतु काळाच्या ओघामध्ये किंवा खूप बिझी असल्यामुळे म्हणजे नोकरी करणं, बिझनेस करणं याच्यामध्ये सारखं बिझी असल्यामुळे आपल्या आतल्या जे कलागुण आहेत त्यांना संधी मिळत नाही बाहेर येण्याची. परंतु हा जो पिरियड आहे, हा जो म्हणजे वेळ आहे, तो कालावधी आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपले कलागुण प्रगट करण्याचा एक वेळ मिळतो आणि त्यांना आपण संधी द्यावी असं आपल्या मनामध्ये आलं. खरं म्हणजे कांकरिया करंडक बाल एकांकिका स्पर्धा ज्या राज्यस्तरावर चालल्या 25 वर्ष पूर्ण झाले आणि त्यामधून अनेक कलाकारांनी आनंद घेतला, अनेक मोठे मोठे कलाकार तयार झाले, हजारो प्रेक्षकांनी त्याचा आनंद घेतला आणि त्याचं पुढचं पाऊल म्हणजे हे दुसरं बालपण स्पर्धा आणि त्याचं हे पहिलंच वर्ष आहे. आणि साईबनच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये या वातावरणातच आपण हे दरवर्षी घेणार, एम्फी थिएटर मध्येच घेणार. हे रवींद्र रंगनाथ एम्फी थिएटर आहे, त्याच्या चारी बाजूनी पाणी आहे, म्हणजे डावीकडे, उजवीकडे, पाठीमागे आणि स्टेजच्या खाली आणि समोर सगळी बैठक व्यवस्था आहे. आणि साईबनची पूर्ण हिवराई इथे दिसत आहेत, रंगीबेरंगी फुलं फुललेले दिसत आहेत, बटरफ्लाय गार्डन सुद्धा इथे आहे, नक्षत्र उद्यान सुद्धा इथे आहे. आणि इथे बघा की कशी लगबग झालेली आहे की वय वर्ष 55च्या पुढचे अनेक अनेक कलाकार आजच्या या स्टेजवर 147 कलाकार हे भाग घेत आहेत आणि त्यांची कला सादर होत आहे. अभंग आहे, गवळण आहे, पोवाड आहे, नाटिक आहे, नाट्यवाचन आहे, कविता वाचन आहे आणि 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 भरपूर काही काही आहे. आणि प्रेक्षक सुद्धा हे पाहण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यानंतर प्रीती भोजनाचाही कार्यक्रम आहे. म्हणजे एकंदरीत आपलं हे घरचं कार्य समजून सगळे आलेले आहेत आणि हा आनंद हा एकमेकांना देऊन तो द्विगुणित करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि दुसरं म्हणजे दुसरं बालपण म्हणजे कसं असतं, आता ही तुम्ही थीम पाहिलेली असेल तर की आजोबा झालं की आजोबा ही डिग्री मिळाली की मग घोडा घोडा खेळावा लागतो म्हणजे आपल्या नातवंडांबरोबर. म्हणजे हे घोडा घोडा खेळणं हे आजोबांचं आजींचं बालपण आहे आणि हा नातवांचं सुद्धा बालपण आहे. म्हणजे हे दोन बालपण हे एकाच अंगणामध्ये एकाच घरामध्ये खेळत आहेत. दोघही निरागस आहेत, दोघही म्हणजे एकमेकांवर प्रेम करणारे आहेत. लहान मुलं आजी आजोबांना प्रेमाची शिदोरी देतात आणि आजी आजोबा हे संस्काराचं बाळकडू या नातवंडांना देतात. असं हे मनोमिलन इथे होत आहे. आणि खरोखरच हा आनंद उत्सव, या आनंद उत्सवामध्ये इतका आनंदाचा गुणाकार झालेला आहे की इथे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे आलेले आहेत, नामवंत आलेले आहेत. मी सर्वांना खूप शुभेच्छा देते. आणि पहिलंच वर्ष आहे आणि दुसरं बालपण अशी एकही स्पर्धा आजपर्यंत मी ऐकली नाही, तर देशातली ही पहिली स्पर्धा आहे. धन्यवाद. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.